सिडकोच्या 18,876 घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा लांबली आहे. उच्च न्यायालयाकडून अल्प उत्पन्न गटामधील घरांच्या विक्रीला स्थगिती देण्यात आली आहे. सिडको सोडत धारकांनी अनामत रक्कम म्हणून 75,000 ते 1.5 लाख रुपये रक्कम भरली असून लॉटरी निघत नसल्यामुळे सोडत धारकांचे पैसे अडकले. त्यामुळे घरांचं स्वप्न पाहणाऱ्यांच्या पदरी निराशा आली. सिमेंट काँक्रिटीकरणामुळे मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे खड्डे आणि रस्ते दुरुस्तीवर होणारा खर्चही कमी झाला आहे. 2026 मध्ये 44 कोटींचा खर्च करण्यात येत असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणामध्ये पावसाळ्यात पालापाचोळा, माती यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साचल्यानं धरणामधील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे निविदा काढून सर्वच धरणांमधला गाळ काढण्यात यावा अशी मागणी पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. वृक्ष संवर्धनासाठी पालिकेनं राबवलेल्या विशेष मोहिमेत 1,000वर झाडं काँक्रीट मुक्त करण्यात आली आहेत. झाडांच्या खोडावर ठोकण्यात आलेले तब्बल 50 किलो खिळे काढलेत. पालिकेच्या उद्यान विभागानं 1 ते 30 एप्रिल दरम्यान ही विशेष मोहीम राबवली आहे. खारेगाव टोलनाका पुन्हा सुरू होत असल्यानं मनसेकडून जनजागृती केली जात आहे. ठाणेकरांना जागे व्हा, एक नवीन टोलनाका आपल्या माथी मारला जातो अशा आशयाचे फलक मनसेकडून ठाण्यामध्ये लावले जात आहेत. मुंबईमध्ये येत्या मंगळवार बुधवार पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. अमरमहल ते वडाळा, परळ तसंच ट्रॉम्बे आणि तुर्भे उच्चस्तरीय जलाशयापर्यंतचा जलबोगदा कार्यान्वित करण्याचं काम पालिकेनं हाती घेतलंय. मुंबई विभागाच्या 12वीच्या निकालात घट झाली असून 75% अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे यंदा कट ऑफ देखील कमी होण्याची शक्यता आहे, तर याचा FYच्या प्रवेशावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबई विभागातील 3 कनिष्ठ महाविद्यालयांचा पूर्णपणे 0% निकाल लागला आहे. 7 महाविद्यालयांमधील काही विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय शिक्षण यापैकी काही शाखांचा निकाल 0% लागलेला आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात अशा सर्वाधिक कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. 12वी परीक्षेदरम्यान कॉपीसह सामूहिक कॉपी प्रकरणामुळे राज्यातील 100 कर्मचाऱ्यांवर शिक्षणाधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. परीक्षेदरम्यान केंद्रावर घडलेल्या 15 प्रकरणात गुन्हा दाखल झाला अशी माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांनी दिली आहे. टुरिस्ट तिकीट योजनेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. गेल्या आर्थिक वर्षात या तिकिटावर 2,77,000 प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून 1,31,34,000चा महसूल मिळाला अशी माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागानं एप्रिल महिन्यामध्ये 354 कोटींचा आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल नोंदवलाय. तिकीट विरहित प्रवासाविरुद्ध केलेल्या कठोर कारवाईमुळे ही वाढ झाली आहे. यातून 12 कोटींची कमाई झाली आहे. मध्य रेल्वेकडून सोलापूर-धुळे महामार्गावर 106 मीटर लांबीचा भव्य पूल उभारला जात आहे. हा पूल मध्य रेल्वेच्या इतिहासातला सर्वात मोठ्या पुलांपैकी एक मानला जात असून काम वेगानं सुरू आहे. हा प्रकल्प 2027 पर्यंत तुळजापूरला रेल्वे पोहोचवण्याचं लक्ष्य आहे. एअर इंडियानं प्रवाशांना स्वस्त तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी देशांतर्गत कमी अंतराच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये जेवणाचा पर्याय आता बंधनकारक नसेल. जेवणाविना प्रवाशांना तिकीट बुक करता येणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना आधीच्या तुलनेत आता तिकीट कमी किमतीत मिळू शकते. जानेवारी ते मार्च या 3 महिन्याच्या कालावधीत देशात 4,37,00,000 नागरिकांनी विमान प्रवास केल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं जारी केली आहे. या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये विमान विलंबाचा फटका 1,21,000 प्रवाशांना बसला आहे. मे महिन्यात तापमान किंचित घसरणार असल्यानं कमी चटके बसतील. असं असलं तरीही मुंबईमध्ये प्रचंड आर्द्रतेमुळे अक्षरशः घामाच्या धारा वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 4 आणि 5 मे रोजी गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. यामध्ये ताशी 50 किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील प्रशासनाकडनं करण्यात आलं. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार असला तरी पिकांचं नुकसान होण्याच्या भीतीनं बळीराजा धास्तावलाय. नाशिक जिल्ह्यामध्ये उष्णतेची तीव्रता वाढत असून उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मनमाड उपजिल्हा रुग्णालयामध्ये विशेष उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे. वाढत्या तापमानामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलेला आहे. वाशिममध्ये 2 पाणवठ्यासह इतर 16 पाणवठ्यामध्ये पाणी सोडलं जात नसून पाण्याचा ठणठणाट आहे. वन्य प्राण्यांना पिण्यास पाणीच नाहीये, त्यामुळे अनेक प्राणी पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत.
धाराशिव जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट तीव्र होत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय. तेरणा धरणातील पाणीसाठा केवळ 30% शिल्लक आहे. उन्हाचा पारा 40च्या पार गेल्यानं धरणातील पाण्याचं झपाट्यानं बाष्पीभवन होत आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यापासून इंधन पुरवठा कमी होत असल्यामुळे अनेक पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे. धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेलच्या टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्यानं पेट्रोल पंप बंद ठेवावे लागत आहेत. सोलापुरात प्लास्टिकच्या कारखान्याला आग लागली आहे. या आगीमध्ये कारखान्याचं मोठं नुकसान झालं. यावेळी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. अशोक खरात प्रकरणात अडचणीत सापडलेल्या समता पतसंस्थेच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांना 10 मे पर्यंत चौकशीला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असलेली 100 बनावट खात्यांवरून 70 कोटींचे व्यवहार झाले. ईडीकडून या व्यवहारांची चौकशी सुरू आहे.